असे दोन खांदे आहेत, आपल्याला पण दोन खांदे आहेत. रत्नदीप ना, रत्नदीप तुमच्या खांद्याचा एक चांगला खेळाडू. संतोष माळी राऊंड द विकेट मारा करतोय वावेगर संघाकडून. हरेश पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी, लो फुल टॉस होता, त्याला ढकललाय तो लॉंगॉनच्या दिशेनं. सिंगल घेतलेली हरेश भगत आणि मंगेश कावळे. टेंबे पण आहेत ना, टेंबे मोठ्या खांद्याला, टेंबे गोलंदाज संतोष माळी तयार. ओ मस्त चेंडू अडवला गलीमध्ये, सिंगल आलेली आहे, पुन्हा एकदा आलेली आणि व्हाईट बॉलचा इशारा. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, बाउन्स झाला चेंडू, जास्त आपटला आणि 1+2 3 धावा मिळालेल्या आहेत. खरं तर या 4 षटकांच्या मॅचमध्ये अवंतर धावा जास्त दिल्या तर त्यांचा पाठलाग करताना मग नंतर दमछाव होते. जास्तीत जास्त कमी धावा वाईट बॉल, नो बॉल किंवा ओव्हर थ्रो ह्या धावा वाचवणं महत्त्वाचं असतं. मिड ऑफला आमचे चंदर माने जे सदस्य आहेत वावेगर ग्रामपंचायतीचे. संतोष माळी पुन्हा एकदा तयार, राऊंड द विकेट मारा करतायत. समोर आहेत ते मंगेश. अको टप्प्यात चेंडू फिरून मारलाय, सर्कलचा फायदा उठवलाय, फाईन लेगच्या दिशेनं 1 बाउन्सचा येतोय हा चौकार. फार्म हाऊस आपण पाहतोय तिकडे वाकडीकर यांचं जे फार्म हाऊस आहे, त्यांच्या त्या फार्म हाऊसमधून आमचे पनवेल तालुका पोटीब्लचे अध्यक्ष आणि सूर्यकांत जी मस्कर आणि भाऊ मुकादम मॅचचा तिथून आनंद घेत आहेत. सूर्या स्पोर्ट्सचे मालक सूर्यकांत मस्कर. 7 टीम आहेत पनवेल तालुक्यामध्ये आणि त्यातल्या 12 टीम आज या शिरडोनच्या मैदानावर आपल्याला खेळताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडची मॅच आहे वावेगर आणि धाकटा मोठा खांदा. हो संतोष माळी पंचांकडे बघतायत, जोरदार अपील. तिकडे मात्र दुसरी धाव घेण्यासाठी धावत आहेत, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, तिसऱ्या धावसाठी धावत आहेत. खराब क्षेत्ररक्षण, बघूया चौथी होते का. मगाशी 4 धावा पळून काढलेल्या आहेत आणि इथे मात्र 3 धावा मिळत आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. मोठा खांदा संघाची धावसंख्या होते 11 धावा धावपलकावर लागल्यात. संतोष माळी चांगले गोलंदाज आहेत, परंतु एक्स्ट्रा धावा येत आहेत. आपण पाहतोय मग अशी व्हाईट बॉल 1+2 आल्या, 3 आल्या आणि या आत्ताच्या लेग बायच्या 3. हो पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षणामधून चाललाय चेंडू. 1+4 म्हणजे काँग्रेसचं काही नसताना आलाय पंजा. या 5 धावांनी मात्र मोठा खांदा संघाची धावसंख्या भराभर वाढते. धावसंख्या होते 16. मगाशी आपण बघितलं की शिरडोन संघाला 12 धावांची सरासरी करता आला नाही, 48 धावांचा पाठलाग करता आला नाही. अशा वेळेस या पहिल्या षटकामध्ये मोठा खांदा संघाच्या 16 धावा आल्यात, त्या कदाचित डोकेदुखी ठरू शकतील त्या वावेगर संघासाठी. वावेगर संघाला कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. संतोष माळी पुन्हा एकदा यष्टी रक्षक चुकतोय, पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेकडे. 20 धावा धावपलकावर लागल्यात आणि अशा पद्धतीनं माल तोट आहे. क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत, पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला यष्टी रक्षकानं. 21 धावा झालेल्या आहेत, माफ करा. एक धाव महत्वाची आहे. 17 नंतर 4, 5 धावा आल्या आणि 16 आणि 5 21 धावा धावपलकावर लागल्यात. मोठी धावसंख्या उभारतोय मोठा खांदा. येणाऱ्या गोलंदाजांवर दडपण असणारे संतोष माळी एक चांगला गोलंदाज आहे, पण क्षेत्ररक्षक त्यांना चांगली साथ देत नाहीयेत. ऑफस्टंपच्या बाहेर आणि इथे मात्र सिंगल आलेली आहे आणि या सिंगलनं 22 धावा धावपलकावर लागल्यात. संतोष माळी 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत, 22 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 13 धावा एक्स्ट्रा आहेत आणि हा चांगला फटका बॅकफुटला जाऊन मस्त कट केला चेंडू चाललाय तो डीप पॉइंटच्या दिशेनं आणि इथे मात्र येतोय चौकार. चौकारानं धावसंख्या होते 26. महागड षटक 26 धावा. नितीन पाटील
शेवटचा चेंडू 26 धावा षटकार मारून आल्याचा फरक नसता पडला, पण एक्स्ट्रा धावा आल्यामुळे दडपण वाढत चाललंय. येणाऱ्या 3 गोलंदाजांना आता करामत करावी लागेल वावेघर संघाच्या. चेंडू हातामध्ये स्क्वेअर लेगला सिंगल घेतलेले मंगेश आणि हरेश दोघेही चांगली विकेटच्या मध्ये चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. लक्ष आहे त्यांचं, जिथे थोडीशी चूक झाली आणि षटक संपलं मालतोटे. धावा झालेल्या त्या 27. महागडे षटक मालतोटे आजच्या दिवसाचं महागडे षटक असू शकेल, कारण तिथे क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही गोलंदाजाला. आणि हरेश खेळतात ते वैयक्तिक 2 धावांवर, मंगेश खेळतात वैयक्तिक आपल्या 12 धावांवर. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 12 आणि 2 16 म्हणजे 11 धावा एक्स्ट्रा आहेत. 27 धावा झाल्या ना, 13 धावा एक्स्ट्रा आहेत. 13 आणि 2 15 आणि 12 27 धावा धावपलकावर लागल्यात. मोठा खांदा संघाचे 12वे प्रतिनिधी खुश आहेत, गालामध्ये हसतायत, कारण 27 धावा कधी कधी 4 ओव्हरमध्ये होत नाहीत आणि एका ओव्हरमध्ये 27 झाल्यात. त्यामुळे ते खुशीमध्ये गाजरं खात्यात. सध्या गाजरं पण आता बाजारात चांगली आलेली आहेत. गाजर का हलवा, सॅलड जास्त खात जा. तुम्ही जरी संध्याकाळी कुठे बसलात तर जास्त सॅलड खात जा, म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. बघूया मैदानात जाऊया, जिथे आता वावेघर संघाचे कर्णधार आमचे आनंद गाताडे चंदर माने थोडा विचार विनिमय करतायत की कोणता गोलंदाज आता वापरायचा. आणि रमेश डावखुरा गोलंदाज म्हटलं की क्रिकेटमध्ये त्याच्या म्हणजे काय बोलतात त्याला, गुण त्याच्याकडे असतात, गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून भरलेले असते. ते डावखुरे गोलंदाज क्रिकेटमध्ये बरेच वेळा चालतात. आणि असा गोलंदाज आता रमेश चव्हाण 3 तिऱ्या त्याच्या टी शर्टवर आहेत. अशा 3च धावा जर त्याने दिल्या तर वावेघर संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं. आपण म्हणतो की कॉमेंटेटर असे बोलले तसे बोलले, नंतर ते कॉमेंटेटर जे बोलतात त्याच्या उलटं होतं नेहमी. आपण कधीही बघा. रमेश चव्हाण आता तयार आहे. समोर येतो मंगेश कावळे ना, मंगेश कावळे मोठा खांदा. पनवेलचं क्रिकेट म्हटलं, पनवेल तालुक्यातलं क्रिकेट तर रायगडमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, तर अटके पार जाऊन आता थांबलेलं आहे. असं पनवेलचं क्रिकेट आहे. पनवेलमध्ये टेनिस, लेदर, पेन असेल, अलिबाग असेल, म्हणून तर म्हटलं जातं की रायगड किल्ला, रायगड क्रिकेटची पंढरी आहे असं म्हटलं जातं. भाऊ मुकादम आमचे आलेले आहेत, सूर्यकांतजी मस्कर आलेले आहेत. यांनी 60 संघांना कामाला लावलेलं आहे, त्यांचं वय वाढवलेलं आहे. हो बघा, मी म्हणालो रमेश चव्हाण नुसता वेग काही कामाचा, अचूक टप्पा पाहिजे, वेगावर नियंत्रण पाहिजे. डाव्या हाताने राऊंड द विकेट टाकलेला हा चेंडू मात्र चकलेला आहे. सूर्यकांतजी मस्कर, रायगडचे अध्यक्ष सूर्यकांतजी मस्कर आणि उपाध्यक्ष भाऊ मुकादम, तुमच्या तोंडात साखर पडो. पनवेल तालुक्याचे त्या अध्यक्ष आहेत रमेश चव्हाण. राऊंड द विकेट, हो पायावर चेंडू आदळतोय, जोरदार अपील. पंच आपल्या जागेवर आहेत. रमेश चव्हाण आणि मला थोडे LB इथे नाही आहे. LB 40+ मध्ये नसतो, कारण 40+ वाल्यांचे पाय कमी चालतात, म्हणून त्यांच्यासाठी ही सवलत दिलेली आहे. LB नाही, परंतु सवय पडलेली असते ना, पडिले वळणं इंद्रिया सगळं, पायाला बॉल लागला की अपील करायचं. आणि इथे मात्र रमेश चव्हाण चांगली गोलंदाजी करतायत. आता हरेश आलेत समोर, कमबॅक केलंय, थोडंसं वावेघर संघाला सावरलंय. हा बघा, एकही चेंडू आतापर्यंत बॅटला लागत नाहीये रमेश चव्हाणचा. रमेश चव्हाण फिरकी गोलंदाज आहे. रमेश चव्हाण चांगली गोलंदाजी करतायत, थोडासा वळण देतात चेंडूला. आणि आता मात्र बांधून ठेवलंय. धावसंख्या आहे ती. चहाची गरज आहे भाऊ, बाकी तुम्ही सगळं देऊ शकता पण चहा, हा ओके, नाही बाकी तुम्ही देऊ शकता आम्हाला माहिती आहे, पण चहा महत्वाचा आहे. रमेश चव्हाण राऊंड द विकेट डाव्या हातानं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. कॉलिंगची कमतरता वावेघर संघ. इथे मात्र दीपक जाधव गलीमधून आले होते फाईन लेगला, पण तो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जागेवर उभा होता, जेल होता. विकेट महत्वाची असते क्रिकेटमध्ये. जोडी जमली रमली का मग ती आपल्याला डोकेदुखी ठरते, आपल्याला मागात पडते. क्रिकेटमध्ये विकेट महत्वाची असते. आणि मंगेश आणि हरेश मोठा खांदा संघासाठी अजूनही पिचवर आहेत, अजूनही खेळपट्टीवर आहेत. रमेश चव्हाण फिरकी गोलंदाज आहे. एकही चेंडू मी म्हणालो की अजून परत बॅटला लावून देत नाहीये. धावसंख्या रोखून धरले
30 धावा आतापर्यंत 3च धावा दिल्यात रमेश चव्हाणने चेंडू टाकलेत आतापर्यंत 5. मी म्हणालो की आता नंतरच्या गोलंदाजांना करामत करावी लागेल 60-55च्या आतमध्ये रोखावं लागेल ते मोठा खांदा संघाला कारण पहिल्या षटकामध्ये 27 आल्या होत्या रमेश चव्हाण. हो काय क्षेत्ररक्षण आहे बघा काय चेंडू टाकला होता रमेशनं. रमेश चव्हाण चांगली गोलंदाजी टाळ्या व्हायला पाहिजेत कारण पहिल्या गोलंदाजाने जर 27 दिल्या तर आपण बॉलिंग टाकायला गेलो अजून त्याच्यापेक्षा जास्त देतो पण इथे मात्र संयम ठेवला अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला या मॅचमध्ये आणून ठेवलंय ते रमेश चव्हाणनं. रमेश चव्हाण चांगली गोलंदाजी संतोष माळीने पण चांगली गोलंदाजी केली पण क्षेत्ररक्षकाने त्यांना साथ दिली नाही. वाईट बॉल गेले वाईट बॉलवर चौकार आला त्यामुळे 13 धावा एक्स्ट्रा गेल्या आणि आता मात्र 30 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा या मॅचमध्ये यायचं असेल वावेघर संघाला तर 2 षटकामध्ये अशीच गोलंदाजी करावी लागेल. पण इकडे मोठा खांद्यावाले म्हणत असेल की काय गरज आहे तुम्हाला अशा पहिल्या षटकामध्ये आल्या तशाच धावा येऊ द्यात तर आमचा मोठा खांदा सहज जिंकेल. परंतु क्रिकेट आहे 40+ हे क्रिकेट आहे 40+ म्हटलं की एक धाव आरोग्यासाठी आदई आणि टेंबोडे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी या आदई आणि टेंबोडे. 12 संघ एका दिवशी मॅच खेळत असतात त्यामुळे मला वाटते 9-10 मॅच होतच असतील 11 ना 11 मॅच. उपसरपंच चषक या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज हो फुल टॉस लो फुल टॉस सरळ हातामध्ये आलाय पण इथे मात्र झेल सुटतोय झेल सुटताय झेल सुटलाय सोपा झेल होता. गोलंदाज राम गुप्ता गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा राम गुप्ता असंच होतं बघूया आता पुन्हा एकदा अडवलेला आहे. हा कठीण होता खरं तर झेल सुटला मला वाटलं षटकार येतोय की काय आणि पुन्हा एकदा मिळत आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या होते वावेघर संघाच्या विरुद्ध मोठा खांदा संघाची धावसंख्या 34. राम गुप्ता हो चांगली गोलंदाजी राम गुप्ता. हरीश म्हणतात की वरना गेलाय परंतु चांगला खांद्याच्या लेवलने गेलेला हा चेंडू होता. पंच आमच्या जागेवर आहेत आणि इथे मात्र धावसंख्या होती ती आपण पाहतोय एक बाद बिनबाद 34 बिनबाद 34 चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आपण बघतो की ज्याच्याकडून झेल सुटला त्याच्याकडेच बॉल जातात पण आता मात्र कोणतीही चूक न करता त्याने झेल घेतला जेवढा चांगला झेल घेतला त्याच्यापेक्षा जास्त बॉल आपटला बॉलवर राग काढला परंतु इथे मात्र आता विकेट गेलेली आहे आणि धावसंख्या येते 34 एक बाद 34 मोठा खांदा आणि समोरचा संघ आहे तो वावेघर. चंदरमाने आता मात्र थोडेसे खुश आहेत कारण जोडी फुटलेली आहे विकेट गेलेली आहे. त्यांना माहिती आहे 50च्या पुढे गेला की टेन्शन येईल कारण मगाशी 48 झाल्या नव्हत्या त्या शिरडोन संघाला. आता मोठा खांदा संघाचे फलंदाज मिलिंद दुंद्रेकर मोठा खांदा 34 एक बाद 34 षटक क्रमांक 3 चालू आहे. संतोष गुप्ताचा हा लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. मला वाटलं घेतला परंतु झेल पण घेतला नाही आणि चौकार पण आलेला आहे. धाव संख्या 1 बाद 38 चांगला फटका होता एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये मारलेला हा फटका. झेल टिपला पण होता मला थोड्या हातात चेंडू घेतला होता पण हातातून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. ज्यावेळेस संतोष गुप्ताने डोक्यावर हात ठेवला इथून जास्त दिसत नाही त्यावेळेसच मला वाटलं की काहीतरी तिकडे घडलेलं आहे आणि हातातून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. एक बॉल आहे शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 38 पहिल्या षटकामध्ये 27 दुसऱ्या षटकामध्ये 3 या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा दिलेल्या आहेत त्या संतोष गुप्ता यांनी. अशा पद्धतीने धावसंख्या झाली ती 38 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तसं पाहिलं तर या 2 षटकामध्ये 11 आल्या
पहिल्या षटकामध्ये 27 आल्या. आता शेवटच्या षटकामध्ये जर का 8-10 धावा दिल्या तर वावेगर संघ कमबॅक करू शकतोय. पण जर का 10, 15, 20 आल्या तर मात्र कठीण होऊ शकते या मॅचमध्ये. कारण 12 धावांची सरासरी या मैदानावर आपण बघितलं तर चांगली आहे. 40-45 धावा आल्या तर त्यांचा पाठलाग केला जाऊ शकतो. भाऊ मुकादम हा टाइमपास करू नका, बऱ्याच मॅच आहेत अजून. वावेगर संघ चांभारलीच्या मैदानावर आमचं आई टाकेदेवीचं आयोजन केलं होतं. भाऊ मुकादम आणि विश्वनाथ भोईर यांनी तिथेही चांगलं आयोजन झालं होतं. आणि हे दुसरं आयोजन आहे भाऊ मुकादम यांचं त्यांच्या गावामध्ये. आणि तिसरा 23 तारखेला त्यांची टीम आहे पनवेल प्रीमियर लीगमध्ये नेऱ्याला ती मॅच होणार आहे. 23 तारखेला भाऊ मुकादम यांची मॅच आहे. जो सकाळपासून येईल त्याला संध्याकाळी काहीतरी मिळेल त्यांनी ट्रॉफी जिंकली तर. अनंत गाताडे शेवटचं षटक टाकण्यासाठी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे व्यसनमुक्ती संघटनेचे सभासद व मार्गदर्शक परेशभाई ठोंबरे आणि रवींद्र दळवी या ठिकाणी आणि दीपक मडवी हे तिन्ही मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. व्यसनमुक्तीचं हे काम करतात आणि गरज आहे या ठिकाणी. 40+ पण बरेचसे आमचे व्यसनाधीन झालेली मंडळी आहेत. तर तुमची गरज आहे खरं तर व्यसनमुक्ती संघटनेची, तुमच्या मार्गदर्शनाची. तुमचं स्वागत आहे या शिरडोनच्या मैदानावर. आणि जाऊया मैदानात जिथे गोलंदाजीसाठी आले अनंत गाताडे जे आई रसायनी 40+चे अध्यक्ष पण आहेत. हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक अनंत गाताडे यांना भाऊ मुकादम यांच्याकडनं. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि इथे मात्र धोका होऊ शकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 1+1 अशा 2 धावा इथे मिळतील. भाऊ मुकादम यांनी हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आनंद गाताडे यांना लावलं. परंतु पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. वावेगर संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं जरी सगळे इकडे तिकडे प्रॅक्टिस करत असले तरी क्रिकेटमध्ये एका ठिकाणी तुम्ही खेळणं प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं ज्यावेळेस मॅच असते तुमची. कारण कोण कसं गोलंदाजी करतोय, कोण काय करेल. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज मिलिंद मोठा खांदा संघाचे मिलिंद आहेत. आनंद गाताडे तयार. हो मिलिंदचं लक्ष नाहीये आणि संतोष माळी उंच खेळाडू आणि त्याने मात्र हा चांगला झेल टिपलाय. विकेट नंबर 2 या ठिकाणी मोठा खांदा संघाची जाते. धावसंख्या आहे ती 40. 1000 रुपयांचा इथे बघा बक्षीस लावलेलं आहे हॅट्रिकसाठी. इथे आमचे मार्गदर्शक व्यसनमुक्ती संघटनेचे आणि सभासद परेशजी ठोंबरे साहेब, रवींद्रजी दळवी आणि दीपकजी मडवी या पाहुण्यांचं इथं आगमन झालेलं आहे. मार्गदर्शक आहेत. व्यसनाधीन झालेल्या पिढीला चांगल्या मार्गाला लावणारी ही मंडळी आहेत. त्यामुळे एक चांगलं काम ते करतायत, पुण्याचं काम करतायत. कारण एखाद्याचं घर बर्बाद होतं व्यसनामुळे आणि अशा लोकांना ते चांगल्या मार्गाला आणण्याचं काम ते करतायत. तर त्यांना या ठिकाणी आमच्याकडून धन्यवाद आहेत. कारण असंच तुम्ही समाजामध्ये अशी मंडळी पाहिजेत. सचिन पाटील 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. भाऊ मुकादम दोन्हीकडनं आग लावले त्यांनी. विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी पण 1000 लावलेले आहेत भाऊ मुकादम यांनी. धावसंख्या झालेली आहे ती मोठा खांदा संघाची 41. आता मात्र वावेगर संघ थोडासा या मॅचमध्ये आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 27 झाल्या तेव्हा असं वाटलं की 70-80 होत आहेत की काय. आनंद गाताडे अचूक टप्पा फिरून मारायचा होता तो शफल झाले होते नवीन आलेले फलंदाज सचिन आणि हरीश आहेत मालतोटे. स्ट्राईक एंडला 2 धावा. लगातार 3 षटकारांसाठी 2 परेश ठोंबरे यांच्याकडनं 4 काढल्या. 4 धावून काढलेले आहेत. कोण म्हणेल हे 40+ वाले आहेत. 4 धावा पळून काढलेल्या आहेत. वावेगर संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे खराब प्रदर्शन करतायत. 4 धावा पळून काढलेल्या आहेत. 2000 रुपयांचं पारितोषिक येते आमचे परेश ठोंबरे यांच्याकडनं आलेले आहे. 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आनंद गाताडे हो लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक इथे मगाशी चूक केली होती, आता चूक करणार नाहीत. आणि इथे मात्र विकेट आलेली आहे. विकेट जाते ती हरेश जे सलामीला आलेले फलंदाज मोठा खांदा संघाचे. आणि आता धावसंख्या झालेली आहे 45. 4 बॉल झालेले आहेत. वावेगर संघाचे बरेचसे काही खेळाडू मॉर्निंग ग्रुपमध्ये खेळतात, काही आई टाकेदेवी ग्रुपमध्ये खेळतात, काही 40+ रसायनीमध्ये खेळतात प्रॅक्टिसला.
त्यामुळे असं वाटलेलं त्यांना टीम होईल की नाही, परंतु पुन्हा एकदा भाऊ मुकादम यांनी त्यांना फोन केला आणि आमचे आनंद गाताडे, संतोष माळी, चंदर माने सगळ्यांना एकत्रित केलेलं आहे आणि टीम आलेली आहे. आणि असं होतं ना की जे अचानक येतात ते कधी कधी बाजी मारून जातात. आज बघूया काय होतंय. अजूनही मोठा खांदा संघाला आतापर्यंत त्यांनी पहिल्या ओव्हरला 27 आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्या भरपूर धावा होत आहेत की काय मोठा धांगा संघाच्या, खांदा संघाच्या. हो, आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेटला. हो, मस्त 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 47 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मगाशी 48 करायचे होते शिरडोन संघाला, झाल्या नव्हत्या. परंतु आता बघूया. 1 मिनिट गाडी जाऊ द्या. आनंद गाताडे साहेब, शिरडोनचं हे ऐतिहासिक मैदान, लाल माती, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं हे गाव, कर्नाळा किल्ला. चेंडू हो, शेवट गोड झालाय. विकेट गेलेली आहे मोठा खांदा संघाची आणि षटक संपलेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 47 आणि 48 ची गरज शिरडोन संघाला होती, तशीच गरज आहे ती वावेघर संघाला. तर आपण बघूया या ठिकाणी आपण सुंदर आपण बघूया 2-17 मध्ये अगदी सुमधुर आवाज आपण ऐकायला लागले. तर आपण जाऊया या ठिकाणी व्यसनमुक्ती संघटना सभासद आणि त्यांचे सर्व मार्गदर्शक झालेले आहेत. त्याच्यामध्ये परेश ठोंबरे यांचा इथे सन्मान होतो. परेश ठोंबरे व्यसनमुक्ती यांनी कर्जतमध्ये जाऊन या ठिकाणी आपण व्यसनमुक्ती द्यायचा संकल्प केला आणि या ठिकाणी खरोखरच समाजामध्ये जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जनजागृती ही झालेली होत आहे आणि असल्या या सभासदांसारखी या ठिकाणी समाजामध्ये गरज आहे आणि ती गरज आता करतायत ते आमचे सन्माननीय एक ऐतिहासिक पुण्यनगरी म्हणून विशेष ओळख महालक्ष्मीचं आईचं देवस्थान चिंचवड गावचे एक रहिवासी परेश ठोंबरे यांचा सन्मान होतो. त्याच्यानंतर रवींद्र दळवी यांचा सन्मान होतोय. एक ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व हे पूर्णपणे व्यसनमुक्ती संघटनामध्ये उतरलेले आहेत. कारण आता बरीच मुलं क्रिकेट असेल कुठं धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये या ठिकाणी बऱ्याच व्यसनाधीन झालेली आहेत मुलं. या ठिकाणी बाहेर जाऊन अगदी चायनीज खातात, काय नाही का त्याच्यावरती अगदी गुटखा खातात, त्याच्यानंतर अगदी आपण दारू पितात, अगदी वेगवेगळ्या व्यसनं करतात. त्यांना अगदी कुठेतरी बंधन आणण्याकरता ही संघटना खूप कार्यरत आहे. त्याच्यानंतर अगदी रवींद्र दळवी यांचा सन्मान होतो इथे. सॉरी, दिगम मडवी यांचा इथे सन्मान होतो. या ठिकाणी दीपक दळवी यांचा सन्मान होतो. आमचे 40+ आमचे सर्व आपण बघतोय. एक रायगड क्रिकेट असोसिएशन बॉलीबाउंड पंच आमचे सन्माननीय संतोषजी यांच्या वतीनं खूप छान आपण बघू. या ठिकाणी सुमुद्र आपण आवाज ऐकला. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि एक गोड आवाज टेंबोडे आणि आदई या दोन्ही संघाच्या संघाने विनंती करतो आपण इथे टॉस केला ना, सॉरी नाही केला टेंबोडेचा कर्णधार आमचे शरदजी भोईर आमचे साडू आणि आदई म्हटलं की शेळके कुटुंबियांची मक्तेदारी. तर विनंती करतो या ठिकाणी आपण कृपया दोन्ही संघाच्या संघाने आमंत्रित करतो की आपण या नाणेफेकीचे कौल करण्याकरता तिथे यायचं आहे. सामन्याकडे आपण जातो जिथे या ठिकाणी आमचे अगदी थोडे आमचे संतोषजी चौधरी चहाकडे त्यांचा ओढा आहे. वारकरी संप्रदायाची पंढरी म्हटलं की अगदी आपण बघतोय मोपाडा. त्याच्यानंतर आपण जाऊया अगदी तिथे समोरच गाव आहे ते म्हणजेच गुरुगांबांधायत कांबा, एक स्वानंद सुखानिवासी अगदी वैकुंठवासी बळराम महाराज कामेकर यांचे अगदी पदस्पर्शन पावन झालेला हा पुण्य परिसर. त्याच्यानंतर आपण बघतो या ठिकाणी निश्चितच बाजूलाच त्यांचे ते चिरंजीव विनायक महाराज की सुप्रसिद्ध कीर्तनकार बालकृष्ण महाराज असतील अगदी चांबार्लीमध्ये. पुढे आपण जातो चैतन्य महाराज खंडाकडे महाराजांचे चिरंजीव. अशी मोठी पंढरी आहे या ठिकाणी वारकरी संप्रदायाची. तर आपण जाऊया नाणेफेकीचे कौलाकडे. टेंबोडा आणि आदई यांच्या दरम्यान हा टॉस होतो. या ठिकाणी निश्चितच मी विनंती करतो परेशला की आपण नाणेफेकीचे कौल करायचं आहे. परेश ठोंबरे फ्रॉम आपण बघूया एक व्यसनमुक्ती संघटनेमध्ये एक महत्त्वाची नावं आहेत या ठिकाणी. मराठा समाजामधलं एक महत्त्वाचं नाव, तर एक चांगलं व्यक्तिमत्व अगदी आमच्या सौभाग्यवती प्रियंका जनार्दन मुकादम ग्रामसदस्य आहेत, त्यांनी चहा पाठवलेला आहे. खूप छान आपण बघूया. सुंदर त्यांचं अभिनंदन आपण करूया. नाणेफेकीचा कौल कोण जिंकला? आदई. कोण जिंकला? आदई का? आदई संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांचं आपण इथे स्वागत करूया. पण तत्पूर्वी आपण या ठिकाणी स्वागत करूया या आमच्या मान्यवरांचं जिथे येऊन या ठिकाणी शोभा वाढवली आहे. 12 संघांनी ते प्राधान्य दिलेलं आहे आणि 12 संघांमधून या कोण आता विजेता होतो याचा हे होणार आहे. ते
पळसचा संघ आपण तयारीमध्ये राहायचं आहे. आपण 7 जण होतो, 4 आमचे होते, आता आपण हा ना आलेत ना, आहे बेडेकर आलेत. इथे सन्मान होती या ठिकाणी, बघूया आपण मान्यवरांचा. तर खूप छान आपण बघूया सर्व मान्यवरांचे सन्मान होतोय. इथे टेंबोडेचे आमचे सन्माननीय कर्णाचा सन्मान झाला आहे. इथे या ठिकाणी आदईचा पण सन्मान होतोय. संदीप पाटील आमचे या ठिकाणी आदईचे सन्माननीय संदीप पाटील यांचा सन्मान होतो या ठिकाणी. दीपक शाह शेळके म्हटलं की आमची मावशी शेळके ना शेळके म्हटले की आदई, मात्रे म्हटली की खुटारी, केनी म्हटली की चिंचपाडा पेटाली, ओके, बोपी म्हटलं की शिरडोन आणि जुई, गौंडी म्हटलं की पळसपे, अशी अगदी गावची रचना आहे. आपण बघूया, स्वागत करूया, सुस्वागतम. शिवम बिल्डर्स संदीप पाटील त्यांचा कार्यक्रम मी केलेला या ठिकाणी. अगदी तिथे अगदी आनंद शिंदे आलेले ते बरं, ओके ना. हा कार्यक्रम त्यांचा केलेला आहे मी. खूप छान मोठी कवाली झाली होती. आनंद शिंदेनी भरपूर पैसे कमवले होते. ओटी भरली होती आनंद शिंदेची पैशामध्ये. सामन्याकडे पण बघूया, सामना चालू होते इथे अगदी सुंदर या ठिकाणी जिंकण्याकरता आपण बघूया. बॅट्समॅन नाव काय? संतोष माली स्ट्राईकनं नॉन स्ट्राईकला येतो, म्हणजेच मला चानको बळा तुला चाके सॉरी. गोलंदाज हरेश, पहिल्या षटकातला पहिला चेंडू हरेश, समोर फलंदाज येतो म्हणजेच संतोष. जिंकण्याकरता 24 चेंडू आणि आवश्यकता येते म्हणजेच 48 धावांची भली मोठी धावसंख्या. इथे बाकी अतिशय कलात्मक अशा पद्धतीने या ठिकाणी चेंडू खेळतो. या ठिकाणी चेंडू जातो चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, जिथे बाकी 2 धाव मिळतात. एक चांगला फटका आपण बघतो, आतमध्ये चेंडूला बघितलं, हेरलं, पाहिलं आणि फटका फ्लिक केला आणि अगदी 2 धाव मिळतात. तिथे धावसंख्या पोहोचते संघाची कोणती, म्हणजे 2 धावा 48 धावांना प्रत्युत्तर देताना. याच्या अगोदर निश्चितच माझे आमचे मार्गदर्शक गुरुवर्या यांचा आवाज ऐकण्याकरता त्यांची जोडी अगदी रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे, ते टिके माळी आणि संतोष चौधरी यांची जोडी आपण बघूया. कडकडत्या थंडीमध्ये पण बरीच मंडळी हा समालोचन ऐकण्याकरता, जेव्हा समालोचकांची कमी होती तिथे ते पुढे होते, असे हे समालोचक आपण बघतोय. संतोष चौधरी आमच्या शिरडोन ऐतिहासिक गावामध्ये आले आणि आमच्या सौ ज्योती हरिश्चंद्र वाजेकर पुरस्कृत उपसरपंच चषकामध्ये त्यांनी आम्ही इथे हजेरी लावली, त्याबद्दल मनपूर्वक आम्ही त्यांचे इथे स्वागत करतो, आभार मानतोय. आपला आवाज बऱ्याच दिवसापासून ऐकला नव्हता बऱ्याच जणांनी, बऱ्याच क्रिकेट प्रेमींनी, तो आज या ठिकाणी आपण आवाज ऐकतोय. पण तत्पूर्वी पण सामन्याकडे जातोय. सामना इथे खूप छान रंगतदार अवस्थेमध्ये होणे. 2 चेंडू आणि 3 धावा. समोर फलंदाज डावखुरा फलंदाज, नाव काय फलंदाज येतं? रवींद्र. हा रवींद्र. डावखुरा फलंदाज म्हणलं की अगदी गोलंदाजीची डोकेदोकी, ही खूप महत्वाची बाब आहे. डावखुरा फलंदाज निश्चितच आपण बघतोय. राणे होता कर्जतचा राणे, दीपक राणे, जबरदस्त लिजंड क्रिकेटर. हा एक जबरदस्त मागे इथे आम्ही त्याची फलंदाजी बघितली होती, जबरदस्त फटकेबाजी. पुढचा चेंडू निश्चितच आतापैकी मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन गेलेली आहे लेगच्या दिशेने, जिथे एक धाव मिळते. तू मैं इक्का दुक्का से भी काम नहीं चलने वाला, अभी आक्रमण तो जरूर करना पड़ेगा दोनों बल्लेबाज को. निश्चितच या ठिकाणी आक्रमण तुम्हाला करावं लागेल. या ठिकाणी अगदी 48 धावांचा पल्ला काढायला लागला असेल तर. समोर फलंदाज परत एकदा आपण जाऊया, स्ट्राईक रोटेट करतो तो म्हणजेच संतोष, नॉन स्ट्राईकला येतो म्हणजेच रवींद्र, गोलंदाजी करतोय तो म्हणजेच हरेश. 48 धावा भलं मोठं आव्हान आहे, पण आव्हान लिलया पार करण्याची क्षमता जशी पोंजा संघाने निश्चितच या ठिकाणी थांबवलं शिरडोन संघाला. निश्चितच आपण बघूया की अटीतटीचा सामना मागच्या मॅचमध्ये बघितला, असा अटीतटी सामना होण्याच्या प्रतीक्षेमध्ये. फुलटॉस चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाण्याची चेंडू निश्चितच पंचाकडे मागतात ते, आणि इथे फलंदाज इथे बाद होतोय. इथे बाकी त्रिपाजीत बघतच बसलं या ठिकाणी, जसं करसन गौरी गोलंदाजी करायचा निश्चितच आणि या ठिकाणी फलंदाजी इथे बाद होतोय. खूप छान आपण बघूया लेग कटर गोलंदाजी, अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाज प्रत्यक्ष दाखवलेले या ठिकाणी गोलंदाज हरेश यांनी. परतीचा प्रवास संतोषाचा,
पहिली सफलता या सामन्यामध्ये. खरोखर आमचे व्यसनमुक्तीचे सर्व सभासद इथे आलेले आहेत, त्यांचे इथे आभार मानूया. पोटी प्लसच्या माध्यमातून आज 12 संघ इथे खेळत आहेत. या ठिकाणी बराच क्रिकेटची ठिणगी पडलेली आहे. ग्रामीण भागामध्ये वणवा पेटलेला आहे, गावागावामध्ये क्रिकेटचा, मुलांच्या अगदी नसानसामध्ये क्रिकेटचा वारा गुंडलेला आहे. पण आपण बघूया बाकी पण खेळ केला, फुटबॉल पण आहेत. अगदी तुमच्या न थांबणारा खेळ म्हणजे फुटबॉल. आणि त्याच्यानंतर अगदी आपण बघूया पाश्चिमात्य देशामध्ये जास्त लोकप्रिय खेळ कसला असेल तर फुटबॉल. इथे बघा चेंडू आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू काढलेला, चेंडू विकेट किपरच्या हातात, निर्धाव चेंडू इथे सांगता आलेली आहे. धावसंख्येत का वाढ नाही आहे, धावसंख्या फक्त 3 धावा. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच राम. खूप छान आपण बघूया, अतिशय सुंदर या ठिकाणी सामना इथे बघायला. धावसंख्या दलसंख्याची झालेली ती म्हणजेच 5 चेंडू आणि 3 धावा, 4 धावा आणि एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू झाले, 1 चेंडू बाकी आहे आणि 4 धावा झाले आहेत. तर अतिशय सामना जुनी झाली सर्व. हां, धन्यवाद आपण आल्याबद्दल निश्चित आम्ही तुमचं स्वागत करूया. समाजामध्ये चांगली जनजागृती करतात त्याबद्दल व्यसनमुक्ती संघटना सभासद आमचे मार्गदर्शक परेश टोंबरे, रवींद्र दळवी आणि दीपकजी मडवी यांचा आम्ही या ठिकाणी ते स्वागत केलेलं आहे. धन्यवाद. इथे बघा चेंडू आतमध्ये येतो, मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आतमध्ये, उंची जास्त, अंतर कमी, पण इथे या ठिकाणी काय जेल जमिनीला दान देतोय आणि इथे फलंदाज नाबाद ठरतोय. इथे बघी 2 धावा काय थांबत नाहीये. धावसंख्या पोहोचते वाबेगर संघाची ती म्हणजेच 6 धावा 48 धावांना प्रत्युत्तर देताना. आणि हे षटक इथे संपलेलं आहे. फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. अतिशय देखणी या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते ती म्हणजे गोलंदाज हरेश याची. परत एकदा सर्व रसिकांचा मी या ठिकाणी ते स्वागत करतोय. खरोखरच अतिशय क्रिकेटचा डोलारा म्हटलं की अगदी क्रिकेटची पंढरी म्हटलं की अगदी शिरडोन गाव पण अगदी तिकडे अचानक क्रिकेट संघ क्रिकेटचा मैदान म्हटलं की अगदी बघे स्वर्गीय इंदुहृदय सर्व आदरणीय बाळासाहेब ठाकरे. श्वासांची माळ तुटली, धासांची कधीच नाही, ज्वाळेत जळून गेलेला सूर्य होता आधी, भगवा निखाऱ्यावरती जे एकांत समाधी, त्यांचे स्वप्न, त्यांचे विचार आपल्या हृदयात चिरंतन अगोदर आपल्या मनात राहतील असा हा बाळासाहेब ठाकरे. निश्चित पंढरी म्हटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मैदान, अचानक क्रिकेट संघ मैदान. आणि त्या मैदानावरती ज्यांची मक्तेदारी, ज्यांची वैखरी चालली ते आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक हरिभक्त परमार्थिक असे व्यक्तिविशेष सन्माननीय संतोष चौधरी आम्हाला इथे लाभलेले आहेत. त्यांचा मी या ठिकाणी ते मनपूर्वक आभार मानतोय. परत सामन्याकडे जातोय जिथे डावखुरा फलंदाज रवींद्र ही डोकेदुखी ठरतं का बघूया. वैयक्तिक पहिलं आणि सांगणार पे दुसरं टक गुन्हा येतो म्हणजेच विलिंद दुंद्रेकर, मॅन फ्रॉम धाकटा खांदा, मोठा खांदा. जिथे चेंडू निश्चित आता बघूया मारण्याचा प्रयत्न, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल हा. आणि हा म्हणजे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या 4 धावा मिळतात त्या म्हणजे रवींद्रला एक चांगला फटका बघायला मिळते. आता धावांची गती राखायला वगैरे गती पुढे चाललेली आहे. निश्चितच या ठिकाणी थोडा मार खाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या, 6 धावा होत्या. आत्ता बघी या ठिकाणी थोडा जशी कासवाची गती होती मागच्या षटकामध्ये, आत्ता बघी सशाची गती, सशा त्याच्या दंगलामध्ये बुडकून पुढे जातोय तसा या ठिकाणी आता धावा जमवण्याचा प्रयत्न करतो रवींद्रची बॅट चालली तर निश्चित या ठिकाणी मोठा कांदाची पलटा भुई थोडी करील. त्या समोर आहे तो म्हणजे दुंद्रेकर, विलिंद दुंद्रेकर येतात पहिल्या चेंडूवर चौकार आणि धावसंख्या 10. सुंदर अप्रतिम या ठिकाणी चेंडू खेळलेला आहे. फलोत्तरमध्ये अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळते. पण तोपर्यंत रवींद्र काही थांबत नाहीये. रवींद्रला माहिती आहे थांबलो का आपला संघ पण इथे थांबेल आणि या ठिकाणी बोजा बोसतारा गुंडलाण्याची वेळ येईल आणि आपण वावेगरला जाऊन या ठिकाणी निश्चितच प्रॅक्टिस करावी लागेल तिकडे जाऊन असं त्याला माहिती आहे. पण या ठिकाणी धावसंख्या झालेली 12. निश्चित आता रवींद्र काही थांबत नाहीये, इक्का दुक्का धावा घेतोच तो. बॅटची परत एकदा एज घेतलेली आहे जिथे बाकी धावसंख्या परत एकदा 2 निवडलेली आहे. परत 2 धावे या ठिकाणी मिळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्याचा आलेख वारंवार या ठिकाणी वाढतोय. धावसंख्या 14.
14 धावा. खरोखरच एक चांगला सामना इथे बघायला मिळतो या ठिकाणी. आणि या 40 प्लसच्या माध्यमातून एक धाव आरोग्यासाठी अशी ही संकल्पना घेऊन उतरलेले आमचे सूर्यकांतजी मस्कर 40 प्लसचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे भाऊ मुकादम हे जातीने ते उपस्थित आहेत. पण अगदी सूर्यकांत मस्कर यांचं प्रस्थान झालेलं आहे, घरी गेलेलं आहे ते या ठिकाणी. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पण या ठिकाणी चेंडू घेतलेला आहे ऑन साईडकडे आणि चेंडू वन बाउन्स होऊन देतो. सीमारेषेच्या बाहेर जातोय. डाबर चौंपरास चौकार. मी म्हणालो होतो रवींद्र काही थांबत नाही आता वावेघरचा. निश्चितच रेल के पटरी पे गाडी चली पम पम पम. धावसंख्या परत एकदा 18 धावा, जिथे अगदी आपण बघूया पहिल्या षटकामध्ये 6 धावा. आत्ता बाकी काही चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. धुंद्रेकर विलीन धुंद्रेकर यांनी आता 4 चेंडू खर्च केले. 4 चेंडूमध्ये धावा दिले आहेत, त्या म्हणजे या ठिकाणी 12 धावा दिलेले आहेत. गाडी बाहेर घे थोडे. विलीन धुंद्रेकर गाडी बाहेरून घ्या बाळा. विलीन धुंद्रेकर टू रवींद्र माळी. माळी म्हटलं की अगदी वावेकर. परत एकदा जबरदस्त या ठिकाणी शेवटची शेवटच्या क्षणाला त्याची बॅटवर बॉल लागलेला आहे आणि खरोखर सुंदर चौकार कसा काही ना हा चौकार मिळाला. आणि या 4 धावा अतिशय सुंदर केली. मी म्हणतो रवींद्रची बॅट चालते. तर या ठिकाणी खरोखरच आपण बघतोय सामना उत्कंठावर्धक आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू खरोखरच आपण बघतोय या ठिकाणी शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली संघाची टीम म्हणजे वावेकरची 22 धावा इथे झालेला आहे. तर शेवटचा अंतिम चेंडू आतापर्यंत 5 चेंडू खर्च केले. 5 चेंडूमध्ये धावा दिलेले आहेत या ठिकाणी. विलीन धुंद्रेकरनी या ठिकाणी 16 धावा इथे खर्च केलेला आहेत. थोडं महागडं षटक ठरतंय ते म्हणजे विलीन धुंद्रेकरचं. उलटा चेंडू बॅटची एज घेऊन गेलेली आहे. परत एकदा चांगलं षटक बघायला मिळते या ठिकाणी फुटबॉलमध्ये. लिओनेल मेसी, रॉबर्ट कार्लोस या ठिकाणी अगदी बघूया असे मोठमोठे दिग्गज खेळाडू आपण बघतोय. तशी या ठिकाणी फक्त पाय मध्ये टाकला आणि खरं पाय मध्ये टाकून आणि कसा पाडायचा तो या ठिकाणी आपली फुटबॉलमध्ये आपण बघतोय. आणि तोच फुटबॉलची नजाकत दाखवलेली आहे या क्षेत्ररक्षकाने. हे चांगली क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि एक धाव जिथे 4 धाव होत्या ते एकच धाव दिली आणि धावसंख्या पोहोचली संघाची ती म्हणजेच 23 धावा. याच्यानंतर आपण बघतोय परत एकदा जातोय आमचे या ठिकाणी निवेदक आणि या ठिकाणी एक चांगला उत्कृष्ट समालोचक आमचे आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी संतोषजी चौधरींच्याकडे. धन्यवाद दिलीपजी भोपी. आणि आपल्याला या ठिकाणी ज्या सदस्य आहेत सौ प्रियंका जनार्दन मुकादम यांच्या घरून आपल्याला या ठिकाणी चहा देण्यात आला होता. चहा घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण ताजेतवानं होतो. खरं तर चहाचं व्यसन आपल्याला इंग्रजांनी लावलं आणि पाकिस्तानवाल्यांनी पानाचं व्यसन आपल्याला लावून गेलेले आहेत आणि बाकी व्यसनं आपली आपण लावून घेतलेली आहेत. आता व्यसनमुक्तीवाले गेलेले आहेत त्यामुळे बोलायला हरकत नाही. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. वावेघर आणि मोठा खांदा एक जबरदस्त मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या हरेशनं. त्यानंतर मिलिंद धुंद्रेकरनं थोडासा महागडा ठरला, 17 धावा दिल्या. त्यामुळे 2 षटकांमध्ये 48 धावांचा पाठलाग करताना रवींद्र आणि संतोष गुप्ता आता खेळतोय. बाद झालेला फलंदाज संतोष माळी जास्त काळ टिकला नाही, 2च धावा केल्या. एक आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25ची गरज आहे. 12 गेंदे 25 रन. वावेघर आणि मोठा खांदा गोलंदाज आहे. मोठा खांद्याचा संग्राम ऑफ स्टंपच्या बाहेर. संग्राम असं वाटलेलं की 48 धावा भरपूर आहेत, पण दुसऱ्या षटकामध्ये ज्या 17 धावा आल्या मिलिंद धुंद्रेकरच्या त्याच्यामध्ये डावखुरा फलंदाज जो चांगली फलंदाजी करतोय रवींद्र 3 चौकार त्याने आतापर्यंत मारलेले आहेत. अकोटप्या चेंडू फिरून मारलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न नाही, जास्त पुढे आहे. दुसऱ्या धावासाठी धावतोय रवींद्र. जशी फटकेबाजी करतोय तसे धावा पण विकेटच्या मध्ये घेतोय आणि इथे मात्र त्याला साथ देतोय संतोष गुप्तानं. ओळखलंय की जोपर्यंत रवींद्र चालतोय तोपर्यंत चालून द्यायचा. पाया रचतोय आणि कळस त्याच्यावर चढवण्याचं काम कदाचित संतोष गुप्ता करेल. संतोष गुप्ता पण एक आक्रमक फलंदाज आहे आणि मोठा खांद्याला फक्त एक षटक चांगलं टाकायचं आहे.
हो असाच फटका खेळायचा होता संतोष माळीला मगाशी, परंतु बॅटवर आला नाही. सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावतायत. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते वावेघर. संघाची धावसंख्या 48 धावांचा पाठलाग करताना 28 जिंकण्यासाठी आता 20 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10-20. रवींद्र दमलाय. पाणी आहे बघा तिथे, पाणी ठेवलेलं आहे. आता बरेच वेळा खड्डा खणलेला असतो ग्राउंडमध्येच. इंटरनॅशनल व्यवस्था करण्यात आलेले असतात आणि हे शिरडोनचं मैदान आहे, ऐतिहासिक असं मैदान आहे. आता मात्र 10 चेंडू 20. वावेघर संघ ज्यावेळेस संतोष माळी बाद झाला, लेग स्टंपवरचा बॉल त्याने सोडून दिला आणि त्याला असं वाटलं की वाईड आहे, परंतु या कमी षटकांच्या ओव्हर असतात ना त्याच्यामध्ये कधीही आपण बॉल सोडायचे नसतात. एखादा बॅट्समन बघा ऑफस्टंपच्या बाहेर असला का सोडून देतो वाईड म्हणून, मग अंपायर वाईड देत नाही. मग पाठीमागचे सगळे बोलतात अरे तुला सोडायची काय गरज आहे, तू बॅट फिरव ना, अंपायर देईल तेव्हा देईल. मग पंच अशा वेळेस हल्ली कसं पूर्वीसारखे वाईड देत नाही. तुमची थोडीशी हालचाल बघितली, तुम्ही जसे ऑफस्टंपच्या बाहेर अगोदरच उभे असता आणि अशा वेळेस वाईड बॉल आपल्याला मिळत नाही. म्हणून जास्त दैवावर विश्वास देण्यापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवावा. 10 चेंडू 20ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे संग्राम. मोठा खांदा संघानं आणि इथे मात्र ही विकेट काय होतंय आणि फलंदाज बाद आहे रवींद्र पुढे जाऊ खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला. मॅच थांबली ना थोडी, पाण्यासाठी थांबली बघा, मग वेगळे निर्णय येतात आणि इथे वावेघर संघाच्या उलटा निर्णय आलेला आहे. रवींद्र चांगला फलंदाजी करत होता, रवींद्र माळी बाद झालाय आणि आता मात्र नवीन फलंदाज कोण येतो याकडे लक्ष आहे. 9 चेंडू 20. 10 चेंडू 20 खरं तर क्रिकेटमध्ये डबल धावा होत असतात. क्रिकेटमध्ये 8 चेंडूमध्ये 16, 9 चेंडूमध्ये 18 होत असतात. आता मात्र 9 चेंडू आणि 20ची गरज आहे. एक मोठ्या पटक्याची गरज आहे वावेघर संघाला आणि संतोष गुप्तासारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. खरं तर रवींद्र थोडासा दमला होता. राम गुप्ता खरं तर अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. संतोष माळी बाद झालाय, रवींद्र बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज आला आहे नितीन पाटील आमच्या पिल्ले कॉलेजचे एक पदाधिकारी आहेत आणि जसे विद्यार्थी घडवतात तसे आता त्यांना रन काढावे लागतील. मैदानात उतरल्यानंतर तुम्हाला क्रिकेटमध्ये रन बनवणं महत्त्वाचं आहे. आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा करायच्या आहेत. अटीतटीची मॅच आहे, टफ मॅच आहे. दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही मॅच आहे. धाकटा खांदा संघाला फक्त 2-3 बॉल डॉट टाकायचे आहेत, 1-2 विकेट घ्यायचे आहेत आणि 1-2 मोठे फटके मारायचे आहेत ते वावेघर संघाला. अजूनही बऱ्याचशा मॅच आहेत. 12 टीम असतात, कारण 8 टीम असल्या तरी 2-2 ओव्हरच्या मॅच होतात कधी कधी शेवटला आणि इथे आपण 4-4 ओव्हरच्या मॅच 40+ असल्यामुळे खेळवतोय. संग्राम पहिल्या षटकामध्ये 27 आल्या होत्या धाकटा खांदा संघाच्या, पण त्यानंतर मात्र फक्त 47 झाल्या, म्हणजे 3 षटकामध्ये फक्त 20 आल्या. त्यामुळे आता 9 चेंडूमध्ये जी 20ची गरज आहे. नितीन पाटीलला एकच करायचं आहे, राम गुप्ताला फक्त स्ट्राईक रोटेट करायची आहे. थोडं पंचांना विनंती आहे की अजून भरपूर मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. संग्राम तयार आहे. समोर आहे नितीन पाटील वावेघर संघाचा फलंदाज. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आमचे सचिन पाटील SP कन्स्ट्रक्शनचे मालक आणि विश्वनाथ भोईर, त्यानंतर आमचे बबलू परदेशी. दुपारपासून बघा चांगला प्लिक केलाय चेंडूला, हैदराबादी फटका मारलाय, चाला चेंडू फाईन लेगच्या दिशेनं. जेवढा चांगला फटका तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. जिथे चौकार होता तिथे 2च धावा मिळाल्या आणि मी म्हणतो ना की बॅटिंग आणि गोलंदाजी केली म्हणजे झालं नाही. क्षेत्ररक्षण 2 धावा वाचवल्या. मगाशी जो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे त्याने पण 3 धावा वाचवल्या. चौकार होता तिथे त्याने 1च धाव दिली, पायानं का होईना पण बॉल अडवला आणि मस्त फिल्डिंग या ठिकाणी धाकटा खांदा संघाची. 9 चेंडू 20. आता मात्र 8 चेंडू 18. 8 चेंडू 18. चौकार होता, 2च आल्या. संग्राम तयार. 8 चेंडू 18 चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. 1 घेतलेली आहे, दुसरी धाव नाही. आता मात्र राम गुप्ता सांगतोय थांब. 8 चेंडू आणि 18ची गरज होती. आता 7 चेंडू आणि 17ची गरज आहे. 7 चेंडू 17. नितीनला वाटलेलं शेवटचं षटक राम गुप्ताने खेळावं, डबल धाव घ्यायला पाहिजे होती, परंतु या चेंडूवर जर षटकार आला तर कदाचित वावेघर संघ या मॅचमध्ये जिंकू शकतो. परंतु धाकटा खांदा संघाचा हा जो गोलंदाज आहे संग्राम, तोही काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. बघूया काय होतंय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17ची गरज आहे वावेघर संघाला. 7 चेंडू 17. मारलाय फटका, चाललाय फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स आलाय. हा छान आणि खणखणीत चौकार. 13. 6 चेंडू 13. 6 चेंडू आणि 13ची गरज आहे.
नितीन पाटीलला वाटलं होतं की शेवटचं षटक राम गुप्ताने खेळावं, परंतु क्रिकेट आहे, एक एक धाव, एक एक चेंडू, एक एक वेळ, आणि आता मात्र मॅच दोन्ही बाजूनी आहे. 6 चेंडूमध्ये 13ची गरज आहे. मगाशी मला वाटतं शिरडोण संघाला 12ची गरज होती, झाल्या नव्हत्या. 12 धावा त्यांना करता आल्या नव्हत्या, कारण 2 चेंडू डॉट खेळले होते ते आमचे भोपी. पहिलेच 2 चेंडू डॉट खेळल्यामुळे बोजा वाढत गेला. एक हप्ता जर आपण भरला नाही मग दुसरा डोईजड होतो, तशी परिस्थिती झाली होती शिरडोण संघाची. आणि इथे मात्र 6 चेंडूमध्ये 13ची गरज आहे वावेघर संघाला जिंकण्यासाठी. मोठा खांदा संघाच्या बरोबर. मोठा खांदा 27 धावा ज्यांनी पहिल्या षटकामध्ये केल्या होत्या. त्यानंतर रमेश चव्हाण वावेघर संघाचा जो गोलंदाज होता, लेफ्टी डावखुरा गोलंदाज, त्याने 3च धावा दिल्या आणि या मॅचमध्ये वावेघर संघाला कमबॅक करून दिलं होतं. आता 6 चेंडू 13ची गरज. गोलंदाज मोठा खांदा संघाचा मंगेश, सलामीला आलेला मंगेश, राईट हँड ओव्हर. 6 चेंडू 13. काय केलंय, कॅच सोडले की मॅच सोडले. दुसऱ्या धावसाठी धावत आहे नितीन पाटील आणि इथे मात्र 3री धाव धोकादायक होऊ शकते. मोठा खांदा संघानं 3 वेळा 3-3 काढल्या, पण वावेघर संघाला ते मात्र जमलं नाही. नितीन पाटील बाद होते, परंतु स्ट्राईक जास्तीत जास्त कशी राहील राम गुप्ताकडे याकडे लक्ष आहे. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 11ची गरज आहे. 5 गेंदे 11 रन. वावेघर चंदर माने आलेले आहेत, वावेघरचे सदस्य आहेत. जशी विकासाची कामं ते वावेघरमध्ये करतात तसं आता या 11 धावांचा विकास चंदर माने यांना करायचा आहे, परंतु साथ द्यायची आहे नॉन स्ट्राईक एंडला राम गुप्ता यांची. 5 चेंडू आणि 11ची गरज आहे. 3री धाव नव्हतीच त्यांना माहिती आहे, परंतु स्ट्राईक राम गुप्ताकडे कशी राहील याकडे लक्ष होतं. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे तो राम गुप्ता. धाकटा मोठा खांदा संघाला आता 1-2 डॉट चेंडू, एखादी विकेट या मॅचमध्ये. 5 चेंडू 11ची गरज आहे. मंगेश कावळे, चांगली मॅच. 5 चेंडू 11. खोलवर टप्पा दिला होता, सिंगल घेतलेली आहे. स्ट्राईक घेण्यासाठी धडपड करणारच राम गुप्ता आणि ते 2 धावा. 11 गरज होती 5 चेंडूमध्ये. आता 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. मोठा फटका एक जर आला तर कदाचित ही मॅच वावेघर संघ जिंकू शकतो, पण अशीच गोलंदाजी जर का केली मंगेशनं तर मात्र ही मॅच मोठा खांदा पण जिंकू शकतोय. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मंगेश तयार. 4 चेंडू 9. बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू चाललाय. राम गुप्ता थांबला, त्याची बॉडी लँग्वेज सांगते की हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. आता 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 3 गेंदे 5. मॅच दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही आहे. क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा बघितलेलं आहे की एका चेंडूमध्ये 6 होतात, पण 3 चेंडूमध्ये 5 होत नाहीत कधी कधी. 3 चेंडू आणि 5. वावेघर आणि मोठा खांदामध्ये जर कोण उभा असेल तर राम गुप्ता. 3 चेंडू आणि 5. 3 चेंडू 5ची गरज. मारलाय फटका चांगला, क्षेत्ररक्षक पण त्याच ताकदीचा आहे. 1 धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावसाठी धावतोय राम गुप्ता. धोका होऊ शकतोय, परंतु इथे मात्र 3ऱ्या धावसाठी धावतोय नाही. राम गुप्ताने त्यांना थांबवलेलं आहे. 3 चेंडू आणि 5ची गरज होती. 2 धावा आल्या, त्यामुळे आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच मात्र मस्त चाललेली आहे. अटीतटीची मॅच आहे. जशी कसरखंड आणि पळसपे यांच्यामध्ये जशी मॅच रंगली होती, कोण म्हणेल की ही 40+ मॅच आहे, अटीतटीची मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगतायत. 2 चेंडू आणि आता 3 धावांची गरज आहे. चंदर माने नॉन स्ट्राईक एंडला उभे होते. 3री धाव घेण्याच्या नादात ते बाद झालेले आहेत. 2 चेंडू आणि आता 3 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज रमेश चव्हाण आलेले आहेत. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. इथे कंपल्सरी चेसिंग आहे. शिरडोणचं हे मैदान. बरेचसे खेळाडू इथे घडलेले आहेत. बऱ्याचशा खेळाडूंनी इथे नाव आपलं गाजवलेलं आहे. बघूया गोलंदाजी करतोय मंगेश. समोर येतो राम गुप्ता. 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज.
2 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना मिड विकेट आणि लॉंग ऑफच्या मध्ये मारले, लॉंग ऑनच्या मध्ये मारलेला चेंडू चालला सीमारेषेकडे आणि हा आलाय चौकार. विजयी झालेला आहे तो वावेगर संघ. खरं तर मोठा खांदा संघाने पण चांगली खेळ केला, चांगली कामगिरी केली, परंतु अंतिम क्षणी मात्र त्यांना विजयाने हुलकावणी दिलेली आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन.